नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण क्लाउड या तंत्रज्ञानाबद्दल बोलणार आहोत. क्लाउड म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या डोक्यासमोर जर आभाळ आणि असं काही आलं असेल तर त्याच्याबद्दल न काही बोलता क्लाउड या सर्व्हरबद्दल मी आता आज तुमच्याशी बोलणार आहे. मग आजपासून आणि बऱ्याच व्हिडिओजमध्ये तुम्ही सगळ्यांनी AI ही गोष्ट डेटा या नावाच्या गोष्टीवरती चालते हे ऐकलं आहे. तुमचा आमचा सगळ्यांचा डेटा. आता हा डेटा असतो कुठे? तर तो डेटा असतो सर्व्हर नावाच्या एका गोष्टीमध्ये, की ज्याच्यावरती हे सगळे प्रोग्राम्स काम करतात. तिथून त्या डेटाला घेतात आणि त्याच्यावरती काम करतात. आता मग हा सर्व्हर म्हणजे काय? एका मशीन एवढा आहे का? तर तुमच्यापैकी काही जणांनी शाळेमध्ये असलेला तो कॉम्प्युटर बघितलेला असेल. त्या कॉम्प्युटरच्या शेजारी एक CPU नावाचं एक मशीन तुम्ही बघितलं असेल. जो त्या मशीनचा, जो त्या कॉम्प्युटरचा मेंदू म्हणून जर आपण बघितलं तर तो सेंट्रल प्रोसेसिंग युनिट जो तुमच्या शाळेतल्या कॉम्प्युटर्समध्ये बघितला असेल. लॅपटॉपमध्ये हाच CPU, हाच मेंदू हा आत एका चिपसेटच्या फॉर्मॅटमध्ये झाला. पण ह्या सगळ्याची कपॅसिटी, या सगळ्याची मेमरी, या सगळ्याची मेंदूची क्षमता ही या स्वरूपात आपल्याला दिसते, ज्याच्यावरती हा डेटा ठेवला जातो. त्या डेटावरती काम केलं जातं. आपण काही उदाहरणं घेऊयात, म्हणजे मला या मुद्द्याला जरा जवळनं हात घालता येईल. काही वर्षांपूर्वीपर्यंत गाणी ऐकण्यासाठी आपण कॅसेट्स ऐकायचो. अगदी त्याच्याही आधी तुमच्या कदाचित आजी आजोबा किंवा पणजींच्या काळांमध्ये जर तुम्ही गेलात तर तेव्हा ग्रामोफोन होते. ग्रामोफोनवरती एक चकती ठेवली जायची आणि त्याच्यावरनं गाणी ऐकली जायची. साधारण 8 ते 10 मिनटं एका चकतीमध्ये गाणी राहायची आणि त्याच्यानंतर पुढच्या गाण्यांसाठी आपल्याला चकती बदलायला लागायची. त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपल्याकडे टेप रेकॉर्डर्स आले, आपल्याकडे कॅसेट्स आल्या. ते कॅसेट्स दोन्ही बाजूनी त्याच्यात फिल्म असायची, ज्या फिल्ममध्ये गाणी सेव्ह केली जायची. त्याच्यावरती काही जण स्वतःच्या आवाजातली गाणी रेकॉर्ड करू लागले आणि साधारण एक 30 मिनटापर्यंतचा कंटेंट, 30 मिनटापर्यंतचा डेटा हा त्या कॅसेटच्या एका बाजूनी, म्हणजे फिल्मच्या एका बाजूनी रेकॉर्ड व्हायला लागला. तर फिल्मच्या दुसऱ्या बाजूला अजून एक 30 मिनटाचा कंटेंट राहायला लागला. ती कॅसेट एका बाजूनी समजा क्लॉकवाईज फिरत असेल तर दुसऱ्या बाजूनी वेगळ्या दिशेने फिरायची. हाच डेटा अजून पुढच्या काळात आपण जेव्हा आलो तेव्हा वॉकमन आले, आयपॉड्स आले किंवा मोबाईल आले आणि कॅसेट किंवा त्या चकतीचा साईज अतिशय छोटा होत मेमरी कार्ड नावाच्या स्वरूपात तो त्या डिव्हाइसच्या आत गेला. साधारण एक फुटभर व्यासाच्या चकतीची जागा काही नखा एवढ्या चिपसेटनी घेतली. बरं, त्या चिपसेटमध्ये आधीच्या ह्याच्यात साधारण 10 मिनटाचा कंटेंट होता. फिल्ममध्ये, कॅसेटमध्ये साधारण 30 मिनटाचा होता. तर इथे मेमरी कार्डमध्ये साधारण किती साईज आहे याच्यानुसार 100 गाणी, 500 गाणी, 1000 गाणी देखील त्या एका मेमरी कार्डमध्ये बसू लागली. या सगळ्या स्थित्यंतरांमध्ये जर तुम्ही बघितलं तर डेटाचा साईज वाढला, पण डेटा स्टोअर करणारी जी यंत्रं आहेत, ज्या डिव्हाइसेस आहेत, त्यांचा आकार कमी कमी होत गेलं. आता त्या मेमरी कार्ड्सच्या युगामध्ये काय प्रॉब्लेम व्हायला लागला, की मला जर कोणाला कुठलं गाणं द्यायचं झालं किंवा मला जर कोणाला काही कंटेंट द्यायचा झाला तर तो माझ्याकडचा जसाच्या तसा कंटेंट त्या माणसाला मी पाठवू लागलो. मग ब्लूटूथ असेल, इंटरनेट असेल, इन्फ्रारेड असेल, ईमेल असेल, यामार्फत मी तो डेटा एका डिव्हाइसवरनं दुसऱ्या डिव्हाइसला पाठवू लागलो. मग काय झालं, तोच डेटा दोन्ही डिव्हाइसमधल्या जागा खाऊ लागला. आता अजून तुम्ही हे वैयक्तिक आयुष्यातलं गाणी, पिक्चर याबाबत तुम्ही म्हणताय. आता एखाद्या कंपनीमध्ये जर एखाद्या डॉक्युमेंटवरती, एखाद्या प्रेझेंटेशनवरती अनेक जणांना जर काम करायचं असेल तर तीच फाईल ही सगळ्यांच्या PCमध्ये असू लागली. अर्थात एकच डेटाचं हे रेप्लिकेशन, एकाच डेटा विविध ठिकाणी असणं ह्याचा काहीच उपयोग नाही. त्याच्यासाठी लागणारी जागा ही तशा अर्थी थोडीशी विनाकारण वाया जाऊ लागली. मग अशा वेळी क्लाउड या तंत्रज्ञानाचा उदय झाला. क्लाउडवरती काय होतं, सगळा डेटा जो काही आहे हा आपण एका ठिकाणी, एका क्लाउड नावाच्या प्लॅटफॉर्मवर जर ठेवला आणि त्या डेटाचा ॲक्सेस, त्या डेटाचा वापरण्याची परवानगी ही विविध लोकांना जर दिली तर एकाच वेळी तो डेटा प्रत्येक डिव्हाइसमध्ये, प्रत्येक ठिकाणी सेव्ह करा, त्यातली जागा वाया घालवा, ह्यापेक्षा एकाच ठिकाणी ठेवता येईल.
उदाहरण, आजच्या काळात जर मला गाणी ऐकायची असतील तर मी माझ्या मोबाईलमध्ये गाणं सेव्ह करायच्याऐवजी मी यूट्यूबवर जाऊन गाणं ऐकतो. मी गाना.com किंवा स्पॉटिफाय, ॲमेझॉन म्युझिक अशासारख्या ॲप्लिकेशन्सवर जाऊन गाणं ऐकतो. आता यामध्ये होतं काय, माझ्या फोनमधली जी जागा आहे, माझ्या फोनमधली जी काही कॉम्प्युटर आणि कॉम्प्युटेशनची मेमरी आहे, ही वाया न घालवता मी एका इंटरनेटवरच्या एका ठिकाणी हा सगळा डेटा ठेवतो आणि दरवेळी मला हवं असेल त्यावेळी मी त्या इंटरनेटवर जाऊन मी त्या डेटाचा वापर करून त्या गाण्यांचा आस्वाद घेतो. ऑफिसमध्येही जर मी काही काम करत असीन तर तेच काम दुसऱ्याला पाठवायच्याऐवजी एकाच ठिकाणी एकाच वेळी बरेच जण मिळून त्या फाईल्सवर काम करू शकतात. मग शेवटची फायनल व्हर्जन कुठली, शेवटच्या आधीची पहिला ड्राफ्ट कुठला हे कळायची गरजच नाही. तो सगळा डेटा सर्व्हरवरतीच राहिला आहे. त्याच्यावरती वेगवेगळे व्हर्जन्स आपल्याला करता येतात. कोणाला कशाची परवानगी द्यायची, काहींना फक्त बघण्याची परवानगी द्यायची असेल तर ती देता येते, काहींना त्याच्यात एडिट करण्याची परवानगी द्यायची असेल तर ती देता येते, काहींना फक्त त्याच्यावरती त्यांचे चेंजेस सुचवण्याची परवानगी द्यायची असेल तर तसं करता येतं. म्हणजे डेटा एकाच ठिकाणी ठेवून त्याच्यासाठीच्या खिडक्या जर वेगवेगळ्या लोकांच्या उघडल्या आणि वेगवेगळे जण आपापल्या पद्धतीने आपापल्या डिव्हायसेसवरनं जर तिथे येऊ शकले तर त्या डेटाचा सर्वांगीण वापर करता येईल. ह्यामध्ये तुम्ही मोबाईलवरनं येताय, तुम्ही लॅपटॉपवरनं येताय, तुम्ही कुठल्या डिव्हाइसवरनं येताय, ह्याच्या सगळ्या गोष्टींचा वापर करून, या सगळ्या डिव्हाइसेसचा विचार करून क्लाउड प्लॅटफॉर्म हा असा प्लॅटफॉर्म हा सगळ्या डिव्हाइसेसवरनं वापरता येण्यासारखा आहे. यासाठी वेगळं काही करायची खरंच गरज पडत नाही. आता काही वेळा कशी गंमत होते की मला ऑफिसमध्ये काहीतरी काम करून दुसऱ्याला पाठवायचं असतं, दुसऱ्यांनी पाठवलेलं काम तिसऱ्याला पाठवायचं असतं आणि तिसऱ्यांनी केलेलं काम हे शेवटी वरिष्ठ अधिकाऱ्यांना बघून त्याच्यावरती टीका टिप्पणी करायची असते. मग मी केलेली व्हर्जन मी एकाला पाठवणार, तो त्याच्यावर काहीतरी करणार, तो तिसऱ्याला पाठवणार. यामध्ये तीच फाईलचे कितीतरी व्हर्जन ह्या प्रत्येकाच्या सिस्टीममध्ये सेव्ह होणार, याचीही पुन्हा गरज नाही. परत आपण हे लक्षात घेऊयात की जितक्या या कंटेंट असा माझ्या PC मध्ये, लॅपटॉपमध्ये, माझ्या कॉम्प्युटर्समध्ये सेव्ह होत राहिला की त्याच्यानी माझ्या कॉम्प्युटरची ताकदही कमी होणार आहे. माझ्या कॉम्प्युटरची चा जो मेंदू आहे तो पळण्याची गती देखील कमी होणार आहे. त्या वेगवेगळ्या वेळी आपल्याला असा क्लाउडचा जर वापर करता आला तर ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला उत्तर मिळू शकतं. आणि यासाठीच विविध क्षेत्रात, फक्त ITच नाही तर विविध क्षेत्रात तुम्हाला सध्या क्लाउड प्लॅटफॉर्म्सचा वाढता वापर दिसायला लागेल. ह्या सगळ्या क्लाउडच्या प्लॅटफॉर्ममुळे होणारी मदत, होणारा फायदा हा एका बाजूला डेटा वाचवणं आणि कॉम्प्युटेशनल पॉवर वाढवत राहणं, ती कमी न होणं हा खूप महत्त्वाचा मुद्दा. धन्यवाद.